बुद्धी कधीच सोडू नये. इंद्रियांना मनाच्या लहरीने छंदाने वाटेल त्या मार्गाने जाऊ देऊ नये. मन मानेल तिकडे पळू नका. मनाच्या मागे एवढं मोठं, काहींचं 1 क्विंटलचं धूळ, काहींचं 90 किलोचं, काहींचं 80 किलोचं, 70 किलोचं, भर मन मानेल तिकडे पळतं. काय नाही, ज्ञानेश्वराला पिक्चर लागला होता, सिरियल लागली होती, मज्जा करायची होती, हॉटेलमध्ये जेवायला गेलो होतो, सगळे प्रकार. याला काय म्हणतात? इंद्रिये बरळो नेदवी. इंद्रियांच्या मागे मन म्हणेल तसं पळणारे, धावणारे. विषयांच्या मागे मन म्हणेल तसे धावणारे. असं धावू नकोस बाबा, इंद्रियाला बरळू देऊ नकोस. लगाम रोखला पाहिजे इंद्रियांचा. संयम हा लगाम आहे. इंद्रिय संयम, ब्रह्मचर्य हा लगाम आहे. मनोनी निजवृत्ती हेन सांडावी. इंद्रिये बरळो नेदावी. इंद्रियांना मनाच्या लहरीने छंदाने वाटेल त्या मार्गाने जाऊ देऊ नये. संयम. नेपोलियन बोनापार्ट हा धनगराचा मुलगा, नवे बाप वारलेला, आई शेळ्या राखणारी एका खेड्यातली, स्वप्न बघते क्या महान पुरुष व्हावा फ्रान्स देशाचा. बाळा, तुला खूप मोठं व्हायचं आहे. आणि एक पत्र त्याला लिहिलेलं आहे, पत्र सारखं खिशात आहे. हा नेपोलियन च्या ठिकाणी न्हाव्याच्या घरी खोली केली होती आणि त्याची पत्नी सारखी याला सांगायची. मुलं यायचे, चल खेळायला चल. वाटायचं खेळायला जावं. नाटकं असायची त्या काळात, नाटकाला चल, एंटरटेनमेंट आहे, गप्पा मारूत चल, पुलावर बसून. सध्या पुलाचं प्रकरण फार आहे. पुलावर बसून गप्पा मारूत, पायऱ्यावर बसून गप्पा मारूत, काय काय असेल ते एंटरटेनमेंट करूत. एकदम आठवायचं पत्र, पुन्हा काढायचा, वाचायचा, ठेवून द्यायचा. मन सांगायचं जायला हरकत नाही. दुसरं मन सांगायचं नाही बरं, चांगलं नाही. आणि शेवटी इंद्रिय संयम केला. हा सरसैनापती झाला फ्रान्सचा. टाच मारत त्या गावी आला, दरवाजा ठोठावला. ती माता दरवाजा उघडला तिनं. कोण तू? ती हसायची अगोदर. काय रे पुस्तकाचा किडा, वेडा कुठला, अशी म्हणायची. तुला एंटरटेनमेंट माहीत नाही. दरवाजा ठोठावला, दरवाजा उघडला. म्हणे कोण तुम्ही? ती घाबरली अगोदर. म्हणे मी नेपोलियन बोनापार्ट. ओळखलं नाही, सरसैनापती आहे सध्या. ती घाबरली. घाबरू नको साई, तुझा तो वेडा. तिच्या शब्दात सांगितलं, तुझा तो वेडा आहे ना, तो मीच आहे. तुझ्या सांगण्याच्या नादी लागून आणि मुलांच्या नादी लागून मी जर झालो असतो तर हे वैभव मला पाहायला मिळालं नसतं. लक्षात घ्या, इंद्रिय संयम. इंद्रिये बरळो नेदावी. मुंह में आये बग दिए असं नको. काय करा, फास्कन तोंडातून निघून गेलो का? कंट्रोल करता येत नाही का तोंड? काही बाया फसो 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 बोलून जातात. मग म्हणतात काय करावं, आपल्याला दमच निघत नाही. इंद्रिये बरळो नेदावी.
ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. भगवान ब्रह्मदेव प्रजाजनांना शिकवतायत म्हणून इंद्रियांना बेछूट सोडू नका, संयमित उपभोग घ्या. म्हणून वस्तूंचा उपयोग घ्या, उपभोग नाही. उपयोगाला मान्यता आहे. अन्न ग्रहण करा पण औषधासारखं. उपभोग म्हणजे बकाबक खाऊन बकासुरासारखं नाही. एक्सेस नो. याप्रमाणे भगवान ब्रह्मदेवाने प्रजाजनांना शिकवते झाले. मनोनी निजवृत्ती हेण सांडावी, इंद्रिये बरळो नेदावी. आज तर सगळे इंद्रिय आमचे बेछूट आहेत, बेछूट बेछूट. ऐसे प्रजाते शिकवी चतुरानन. इंद्रियांना बरळू देऊ नका. आम्ही बरळू देऊ नाहीत गेलं ना म्हणून बाप्पासाहेबाकडून कॉलेज लाईफला घेऊ शकलो तर लक्षात घ्या. कॉलेज लाईफला घेऊ शकलो. सोपं नाही आहे कॉलेज लाईफला ब्रह्मसाक्षात्कार होणं. सोपं नाही आहे 5-5 तास साधना करून संगीत सगळं आम्ही केलेलं आहे. वक्तृत्व कुठलंही आम्ही कमी पडलेलो नाही. पण आशा आकांक्षा सगळं, सुट्ट्या मजा सगळं संपवल्या. एंटरटेनमेंटला तिलांजली द्यावी लागते. त्याच वेळेस हे सगळं घडतं. जैसे जळचरा जळ सांडे, मग तक्षणी मरण मांडे. हा स्वधर्म तेणे पाडे, विसंबो नये. मासा पाण्यातून बाहेर काढल्याबरोबर जसा तडफडून तात्काळ मरतो, त्या माशांना पाणी हेच जीवन, तसे सदा आत्मधर्मात राहणे ही जीवनात जीवन असले पाहिजे. त्याप्रमाणे नाश होऊ नये म्हणून कर्मयोगी बुद्धियोगी भक्तांनी व सर्वांनी आत्मधर्माला विसरू नये. अभंग झालाय. तैसे जळचरा जळ सांडे, मग तक्षणी मरण मांडे. कशी निजवृत्ती राहावी, कशी भाववृत्ती राहावी, कशी भावसंवेदना असाव्यात हे भगवान सांगतायत. जळापासनं मासोळी वेगळी काढली की तडपून मरते. त्याप्रमाणे आत्मधर्मातून तुमची निजवृत्ती विभक्त जर केली कोणी, फोर्सफुली असो कुठली असो, मरण बरं अशी स्थिती तुमची झाली पाहिजे. जीवना वेगळी मासोळी, तैसा तुका तळमळी. काय नाही, आमच्याकडे लग्न आहे म्हणून आम्ही ज्ञानेश्वरीला येऊ शकत नाही. अरे अरे अरे, स्टँडर्ड कोणतं आहे आपलं? दोन तास नाही आपण देऊ शकत. मला आठवतं माझ्याकडे लग्न होतं तर 3 दिवसा अगोदरची ज्ञानेश्वरी मी घेतलेली आणि रजाई घेतली नाही. कोर्टातून बिलकुल रजा घेतली नाही. हा प्लॅनिंग जरूर केली, भोळाभाव ठेवला नाही. तीन दिवस अगोदरच्या पहिल्या याच्यात सोमवारी ज्ञानेश्वरी घेतली होती. कुठलंही लग्न असलं तरी मी ॲडजर्न केलं नाही, सुट्ट्या घेतल्या नाही. अशी जर सुट्टी घेतली तर तुम्ही मेलं पाहिजे असं भगवान ज्ञानेश्वर सांगतात, भगवान ब्रह्मदेव सांगतात, भगवान कृष्ण सांगतात. मरण प्राय वाटलं पाहिजे.
मेलेलं बरं वाटलं पाहिजे. भगवान नाही सोडणार तुला मी. जैसे जळचरा निजवृत्ती सांगायलेत, थोडी विभक्त होता कामा नये. एका क्षणाकरता विभक्त होता कामा नये. आणि झाली तर मी मरून जाईल. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. नामदेवरायांचा अभंग आहे, तुकोबांचा नाही. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. चरणन सोडी सर्वथा आण तुझी पंढरीनाथा. देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो. सुजाता भंडारेंकडे मला आठवतं त्या सहज बोलल्या, बहिणीच्या घरी लग्न होतं. मुलगा आला न्यायला. त्या म्हणाल्या मी सगळं सामान घेऊन दिलं, लग्नाची तयारी करून दिली. त्याने सांगितलं 2 दिवस अगोदर यावं लागेल. त्या म्हणल्या मी जाणार नाही. सहज मला बोलल्या जायचं होतं पण बहुतेक मंगळवारी जाईल. सोमवारची ज्ञानेश्वरी केली पण मंगळवारी गेले नाहीत. म्हणलं मंगळवारी का गेले नाहीत? नाही म्हणले काही गरज नाही. ते नाराज झाले. म्हणले तुम्ही नाराज जरी झाले तरी मी लग्नाच्या दिवशी येईल, बहिणीकडचं लग्न आहे. भगवान त्याचा कॉग्निझन्स घेत असतो. इथे तर कोणाच्याही घरचं लग्न असलं तर अगोदरच घोंगरं बांधून तयार, तोही नसतो. हमें जाना है, हमें जाना है. अरे पत्रिका यायचा उशीर, निघालेच. त्याच्या घरचे डब्बे सगळे खलास करायला. तो बोलवो की न बोलवो. जैसे जळचरा जळसांडे. आता बुद्रुककराचं कधी आहे की आज मला कोर्टात म्हणले बुद्रुककर वकील साहेब की मला जायचं होतं पण म्हणले आता सोमवार आणि मंगळवार ज्ञानेश्वरी ऐकूनच जाईल. आता लग्न 8 दिवसावर आहे का परवा आहे मला माहिती नाही. जैसे जळचरा जळसांडे मग तक्षणी मरण मांडे. अरे तुम्हाला कुठल्याही क्षणाला जर परमेश्वरांच्या त्या निजवृत्तीपासून कोणी विभक्त केलं, मरणाची कास धरा. एवढं डायरेक्ट ब्रह्मदेव म्हणतायत. इथे तर आम्ही स्वतःहून सोडतो. मग तक्षणी मरण मांडे हा स्वधर्म तेने पाडे विसंबू नये. जीवना वेगळी मासोळी जर असेल तर तडपून मेलं पाहिजे. त्याप्रमाणे स्वधर्मापासनं तुम्हाला कोणी विभक्त केलं तर तसंच तुम्ही मेलं पाहिजे, पण स्वधर्म सोडू नका. लोकांनी अर्थ केले ब्राह्मण त्याचा स्वधर्म, क्षत्रिय त्याचा स्वधर्म. इतका वरवरचा अर्थ नाही स्वधर्माचा. स्वधर्माचा सांगितलं अर्थ आता पुन्हा नाही सांगत. एका क्षणाला प्राण मन आणि बुद्धी आणि अहंकार ही ट्रेन सतत आत्म्याकडे जाणं टिकवणं. एका क्षणाकरता काही श्वास जरी दुसरीकडे गेले तर मरण भलं असं वाटलं पाहिजे. नाही जाणार मी. हा स्वधर्म तेने पाडे विसंबू नये. साधक म्हणा आजकाल मधून मधून आठवण यायली बरं का. अच्छा मधून मधून नाही होते तसं विसरत नाहीत आम्ही. परवानगी मागणं, अर्पण करणं, पण 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 त्याप्रमाणे नाश होऊ नये म्हणून कर्मयोगी बुद्धियोगी भक्तांनी व सर्वांनी आत्मधर्माला विसरूच नये. विसरलं की कुठेतरी प्रायश्चित्त केलं पाहिजे. भगवंता
मी तुला विसरलो रे त्या ठिकाणी. पण पिक्चर पाहतानाही विसरू नका, पिक्चरमधले जे दोघं आहेत ना, करा ना राधा आणि कृष्ण, ते गीत घ्या तुमच्यावर. प्रत्येक क्षणाला परमार्थ दिसला पाहिजे, गाण्यात दिसला पाहिजे, म्युझिकमध्ये दिसला पाहिजे, संगीतामध्ये दिसलं पाहिजे, सगळ्यामध्ये परमात्माच दिसला पाहिजे. जे जे भेटे भूत ते ते माणी जे भगवंत, हा भक्तियोग निश्चित जाण माझा. कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोशिंबिरी अवघा माझा झाला हरी. प्रत्येक पदार्थामध्ये परमेश्वर दिसला पाहिजे. कण कण में भगवान दिखना चाहिए. एक क्षण नाही, एक पापणी लवती हा क्षणही जाता कामा नये. आणि जर गेला तर तुमचं पांदन वाजलं म्हणून ब्रह्मदेव म्हणतात. मनोणी मनोणी तुम्ही समस्ती, आपुलालिया कर्मी उचिती, निरत व्हावे पुढत पुढती मणिपतासे. मनोणी तुम्ही समस्ती. भगवान ब्रह्मदेव प्रजाजनांना सांगतायत, आजही त्यांनी सगळ्या प्रजाजनांना सांगतायत. भगवान ज्ञानेश्वर विश्वाला सांगतायत, भगवान गोपाल कृष्ण अर्जुनाच्या निमित्ताने विश्वाला सांगतायत. ते रूल्स अँड रेग्युलेशन तुम्ही समस्ती, सर्व जन, सर्व समाज, सर्व विश्वांची एक एक माणसं सगळ्यांनी स्वधर्म रत राहिलं पाहिजे. म्हणून तुम्ही समस्ती, मी एकटा राहील, बाकीचे नाही राहणार. अनेक घरामध्ये एक भक्त असतो, बाकी सगळे विभक्त असतात. एखादा साधक किंवा संत असतो, बाकी सगळे जंत असतात. घराचं काय होणार आहे? मग काही जण म्हणतात, हा साधक होता ना घरात, नको का वाचायला? अरे बाकी जंत होते ना, त्यांचे भोग कोण भोगेल? कृपा करून सगळ्याला साधना रत ठेवा. एकही विभक्त राहता कामा नये. सगळ्यांमधनं अल्फा किरण